बर. नमस्कार मित्रांनो, माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आलो आम्ही गंगेवर. तर आज माझ्या मोठ्या दाजींचे नातेवाईक होते, ते एक्सपायर झाले, त्याच्यामुळे आज त्यांचं इथं गंगेवर दहावं होतं. तर गंगेला पूर आलेला आहे. तुम्ही बघू शकता सगळीकडे पिंडच पिंड पडत आहे, कारण की पितृपक्षामध्ये पितरांना नाही का इथे बघा जडीबुटी, म्हणजे आमच्या नाशिकमध्ये काही नाही भेटणार. आमच्या नाशिकमध्ये सगळं काही भेटतं. आणि इकडे कोमलदी आणि मी आता मस्त चाललोय शॉपिंगला. महेश पंतांनी पैसे दिले आम्हाला शॉपिंग करायला, म्हणजे 10-13 राहिलं साईट आणि आम्ही चाललोय शॉपिंग करायला. आमच्या सारख्या आम्हीच, अजून दुसरं कोणीच नाही. रुजूला दिलाय पंतांसोबत काढून. आता म्हटलं चला थोडं शॉपिंग करून येऊ, फिरून येऊ, मजा मारून येऊ थोडंसं. नंतर नाही होत मग अशी मज्जा नाही होत पुन्हा मग अशी. कामं करायची असतात. आणि तुम्ही बघू शकता पुढे किती पार्किंगला गाड्या लागलेल्या आहेत. ट्रॉफिक बघा रेडीमेड मेहंदी. आणि आता आम्ही जाणार आहे इकडे, म्हणजे ह्या ब्रिज कडून जाणार आहे, कारण की इकडे पाणी नव्हतं, सगळं नदीला पाणी वाढलेलं आहे. कारण की काल मुंबईला खूप पाऊस झालेला आहे अति प्रमाणात. तुम्ही बघू शकता. बघा माझी बहीण आहे का, कशाला जाऊ बरं पाण्यामध्ये. आता बघू इथून छोटा हत्ती कशावर जातो. चाल चाल, जस्ट जोकिंग. जस्ट जोकिंग. सो तसं काही नाहीये. ती जीन्स पॅन्ट घातल्यामुळे मला सोपं जातं चढायला उतरायला. बघा इकडे किती गर्दी झाली. फोटोशूट चालू आहे नवरात्रीचं. असं तेवढं माझ्या नशीब जोरावर नाही माझं कोणी फोटोशूट करावं. सँडल काढून घ्या. आता हे सँडल काढून जाणार आहे. मला पण सँडलच काढावं लागणार आहे, बुट काढून घ्यावं लागणार आहे. बघा हे बाबा एवढ्या पाण्यातून आले, गुडघ्या एवढं पाणी, म्हणजे बाबा गुडघ्या एवढं पाणी ना. अयो रात्री आला ना एवढं पाणी. हो ना. हा एक बॉडी पण होऊन आली होती असं न्यूजला चालू आहे. चलो काय का बरं. ते मी किती ओली झाले, डायरेक्ट इथून पूर्ण ओली झाले. आणि मॅडम गेले आता पुढे निघून. आता मी जर एवढ्या पाण्यामध्ये माझे सँडल जर घातले ना, आता पूर्ण डायरेक्ट तुटून जायला बसली. हाय का बघा, समजती नाही बात को मेरी. धर एवढ्या पाण्यातून आलो आम्ही, आमच्यासारख्या बिनलाजा आम्हीच. मला बहुतेक सँडल घ्यावं लागणार, कारण की पाण्यामध्ये गेले ते नवीनच घ्यावं लागणार. तुम्ही बघू शकता पाठीमागे. आणि आम्ही इथून आलो डायरेक्ट ह्याच्यातून, गुडघ्याच्या वर पाणी होतं. शॉर्टकट मारला नाही तर आम्हाला लय लांबून यावं लागलं असतं असं. तिकडे फोटोशूट चालू आहे त्या पोरीचं. आमचं नाशिक म्हटलं तिथं काय धुन आहे, बघू शकता. आणि ते काका बोलले की इकडे नाला फुटला होता म्हणून एवढं पाणी आलंय असं. शालीमारला जायचंय, काही शॉपिंग करायची. आमचा शालीमार म्हणजे दुसरा दुबई आहे बर का. दुबई कसलं गरीब लोकांचं, काय म्हणतात त्याला, गरीब लोकांची. नाही 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 काहीतरीच होतं ते. काय होतं
आठवत नाहीये तुला, जाऊ दे. आठवतंय मला, काय काय काहीतरी होतं ते. गरीब लोकांचा मॉल, म्हणजे गरीब लोकांची खरेदी करण्याची ते म्हणजे असं काही नाहीये, तिथे भरपूर सगळं नाही का चांगलं चांगलंच भेटतं, असा काही विषय नाही. जसं की तुम्ही मुंबईला जाता, इकडे तिकडे जाता, तसं तुम्हाला माहितच असं नाही का. तर तसं आपल्या नाशिकमध्ये शालीमार म्हणजे फेमस आहे. श्रीमंत लोक तिथे येतात, ते आपल्यासारख्या गरिबांनी काय केलं. म्हणजे मी काय एवढी श्रीमंत नाही, माझ्या कपड्यानं नका जाऊ, मी पण लय गरीब आहे बरं का. असंच म्हटलं मी, मनावर घेऊ नका. हो बापरे, किती मस्त वाटते ना बिल्डिंग. आणि हे हाय ना, म्हणजे पूर्ण भांड्यांचा मार्केट आहे नाही का. इथे सगळे भांडी वगैरे तुम्हाला या गल्लीला सगळं तेच भेटतं. आणि पुढे सोनाराची गल्ली आहे, म्हणजे या प्रकारे पूजेची वस्तू, हे तांबे पितळाची भांडी, हे सगळं हेच भेटतं इथे. गणपती बाप्पा कुठे माझे बाप्पा बघा कसे बसले, मस्त मस्त आहे ना माझं नाशिक. हे बघा पत्रवाळ्यात ड्रोन, म्हणजे बिल्डिंग पण किती छान आहे बघा. अशा प्रकारे माझं नाशिक आहे. कॅमेरावाला दादा माझ्याकडे बघतोय, हसतोय, काय विषय काही कळलं. त्याला वाटलं तो माझ्याकडे बघतोय, मी त्याला बघते असं. आय डोंट केअर, देखने वाली चीज लोग देखेंगे. ऐक नाही का, त्याला विशेष वाटलं की म्हणजे मी असं मोबाईल धरून काय बडबडती, म्हणून तो बघत होता, हसत होता. आय डोंट केअर. बघा वा, मस्त आहे ना, तोरण आहे बघ. आता नवरात्र वगैरे चालू होते ना, त्यामुळे आता इकडे जाम गर्दी असणार आहे. अजून तर एवढी काही वेळ नाही झाली. आता किती वाजले असेल ना, म्हणजे 11:45 वाजले. म्हणजे आताशी सुरुवात झाली आहे. आणि बघ माझी बहीण, माझी बॅग दिली मी तिला, म्हटलं सांभाळ, माझ्या मोहिता आला होता, काय सांभाळू. आता इथून हे लागले सोनारांची गल्ली, म्हणजे इकडं पूर्ण ज्वेलरीची दुकाने जातात, म्हणजे सराफ बाजार. आणि मला काही सोनं बिनं नाही खरेदी करायचंय, कारण की तेवढं माझ्याकडे पैसेच नाही, कारण की मी लय गरीब. कधी माझ्याकडे पैसे येतील काय माहिती, म्हणजे मी स्वतःसाठी काहीतरी खरेदी करू शकते किंवा माझ्या घरच्यांसाठी खरेदी करू शकते, काय माहिती. इथं सोन्या मारुती चौक म्हणता याला. आणि इथे बघा तुम्हाला सगळे फुलांची दुकानं दिसेल आता. वाव, गुलाब किती क्यूट आहे, म्हणजे किती फ्रेश फ्रेश आहे. सोनाराची गल्ली. कोमे, समजा जर आपल्याला एखादा जॉकपॉट लागला, त्याच्यामध्ये समजा 1 करोड निघाले तर हवेतच जाऊ. मी हवेत नाही जाणार. मी सगळ्यात आधी काय करेल माहितीये का, एक पहिले व्यारणं घेईन, एक पहिले मस्त नाही का स्वतःचं घर घेईन, आणि मग त्याच्यानंतर आयुष्य पुढं काढण्यासाठी ते पैसे जपून ठेवीन. भारी ना माझं स्वप्न. म्हणजे माझ्या बहिणीचं म्हणणं काय आहे, जे बाकीचे पैसे उरले ना ते लोकांना व्याजाने द्यायचे, आणि त्याचं व्याज खायचं आणि पैसे तसे ठेवायचे. टक्केवारी घ्यायची आपल्याला, म्हणजे टक्केवारी घ्यायची. अच्छा, आपले पैसे बँकेला वापरायला द्यायचे, आपण त्याचं व्याज घ्यायचं. काश मला एखादा बॉयफ्रेंड असता जो मला इथून एखादं गुलाबाचं फुल घेऊन देता. आहे का नाही. केळीची पानं बघा, म्हणजे अजून पण आमच्या नाशिक मध्ये भेटता, म्हणजे असं बघायला. बघा ते बाबा बसले, म्हणजे ताजी पत्रवाळी बनवली त्यांनी पानाची. चतुर्थी नसतं ना वाटतं, चतुर्थी असत माझा उपास असता ना, आणि मलाही नाही माहिती आज काय, कारण की माझ्या लक्षातच नव्हतं. मला एवढं गरम झालं होतं ना, मी डायरेक्ट केस बीस वर बांधून घेतलं. एवढ्या गरमीमध्ये मरण्यापेक्षा ते वरती राहिलेले बरे ना. ते केसांना एक सांभाळायचं लय वैताग आहे. बुके बघा किती छान, बुके बुके. जाऊ द्या, जे नशिबात नाही त्याच्या मागे धावण्यात अर्थ नाही. जो देऊ शकत नाही त्याला आपण स्वतः विकत घेऊन बघावं.
आपले शौक आपण पूर्ण करावे. तसंही पण लोकांवर डिपेंड राहण्यापेक्षा स्वतःवर डिपेंड राहावं माणसाने, हाय की नाही. हिचं काय नाव आहे या गल्लीचं नाही माहिती, पण इथून शालीमार स्टार्ट झालेले. वाव, ते घागरे बघा किती छान छान लागले. आपण रॉंग साईडला, आपल्याला त्या साईडला जावं लागेल. चल, रस्ता क्रॉस करून त्या साईडला जावं लागेल. आम्ही रॉंग साईडला होतो. रॉंग साईडनी गेलं तर एखादा यायचा आमच्या अंगावर. इकडे म्हणजे आमच्या इथं शालीमार मध्ये आला का असं वाटतं नाही का आपण आहे ना मुंबईला आलोय फिरायला, असंच वाटतं. मला तर तसंच फील होतं. सेल्स गर्ल पाहिजे. मी कधी स्वतःच दुकान टाकीन काय माहिती. मला दुकान बिकान नाही टाकायचं, मस्त व्हिडिओ करायचे आणि आयुष्य जगायचंय. मला आलं आयुष्यात काहीतरी करायचंय, म्हणजे ते म्हणजे युट्यूबर होऊन काहीतरी मस्त स्वतःच्या पायावर उभं राहायचंय. तसं मी स्वतःच्या पायावर उभी आहे बरं का, तो काही विषय नाही. आणि लोक मला अशी बघू राहिले येड्या आणि का वास कधी काय का समजेना मला. थोड्या वेळ मी व्हिडिओ बंद करते. आता आम्ही पोहोचलो शालीमार मध्ये, बघू शकता. हो, पण घ्यायला काही पैसेच नाही. हो मग 11:30 वाजले, मगाशी म्हणते 11:45 वाजले. म्हणजे किती हुशार म्हणावं नाही का. म्हणजे तिने विदाऊट घड्याळ बघता सांगितलं होतं की किती वाजले असं. आणि लोक मला अशा बघू राहिले का मला व्हिडिओ करू पण वाटेल. आता निघाले आम्ही मस्त शॉपिंगला. थोडीशी शॉपिंग झाली 250 रुपयाची, लई नाही झाली, थोडीच झाली. अजून 2-3 हजार जायचे. पैसा कमाने वाला ही जानता है 2-3 हजार रुपये की कीमत, उडाने वाले को कुछ नहीं मालूम होता. तरी उडवायचे. सब बघू आता. माझा व्हिडिओ कंटिन्यू करा. साठी मस्त मंदिर बनवण्याचं काम चालू आहे इथे. गणपतीचे 9 दिवस. तोरण वगैरे मस्त. मला एक कंटाळा आलाय चालून चालून. आता किती लांब जायचं काय माहिती अजून. कपडे आवडत नाही, कपडे ठेवायला जागा नाही तरी आम्हाला कपडे घ्यायचे. आमच्या सारखे आम्हीच सांगते काय, आम्हाला कोणीच तोड नाही. आताशी दुकानं लागू राहिली. आम्ही पुन्हा रॉंग साईडने घुसलो. बाई पुढं पाय ना अक्का, कोमती मैत्रीण, तिला हाय हॅलो कर. हाय. माझी नाही बाई.